तुला शिकवीन चांगलाच धडा एक मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. भुवनेश्वरी म्हणते, आता करा, उद्यापासून सुरू गाणं तुमचं. सरगम म्हणते, मी तुम्हाला तुमच्या कलाने शिकवील. आता आमच्या कलानंच घ्यावं लागेल तुम्हाला. डोंट वरी, मी आहे ना. अहो अधिपती, त्यांचं कामच आहे, ते त्या तुम्हाला बराबर तयार करणार. चालतंय मास्तरीबाई, उद्यापासून चालू करू हो. काय हो सुनबाई, अधिपतीचं गाणं शिकण्याची इच्छा पुरी होऊ राहिली. काय झालं, तुम्ही खुश नाही का? अक्षरा म्हणते, खुश आहे मी, आलेच, फ्रेश होऊन येते. सरगम म्हणते, मॅडम आम्ही पण निघतो आता. या, चांगलं झालं तुमचं गाणं. असंच चांगलं गाणं आमच्या अधिपतीला शिकवा. येतो आम्ही. अधिपती म्हणतो, आईसाहेब आलो आम्ही. सर्व गेल्यानंतर भुवनेश्वरी चारवंशला म्हणते, काय झालं, झालं ना तुमच्या मनासारखं? चारवंश म्हणतो, नाही, जे माझ्या मनात नव्हतं ते करून दाखवलं इतक्या वर्षांनी. छान सुंदर गाणं ऐकायला मिळालं, हे अपेक्षित नव्हतं मला. थँक्यू भुवनेश्वरी, मनापासून थँक्यू. इकडे अक्षरा आपल्या रूममध्ये सारख्या चक्रा मारत असते. अधिपती त्यांना मास्तरीबाई कसे म्हणू शकतात? काव, एवढं भारी गाणं सोडून आला तुम्ही, काय झालं? काऊ ऐकलं का नाही? एक नंबर आवाज आहे त्या मास्तरीबाईचा. अधिपती म्हणतो, तुमची इच्छा होती गाणं शिकण्याची, पण ती आई साहेबांनी पूर्ण केली असं म्हणतो मी. अक्षरासारखं तोंड फिरवत असते अधिपतीपासून. मला धाकधूक होती, आईसाहेब परवानगी देतील का नाही, देतील का नाही. पण आईसाहेबांनी विषयच हार्ड केला. डायरेक्ट गाण्याची मास्तरीबाई आणून ठेवली. अधिपती म्हणतो, काय झालं, सारखं इकडं तिकडं बघताय? अहो एक नंबर काम यासाठी झालं, माझं टेन्शन गेलं, तुमची इच्छा पूर्ण झाली. मास्तरीबाई आली म्हणल्यावर आमचा आवाज खुलणार, सरगम एकदम आमच्या गळ्यातच बसणार. आता हे काही बी असलं तरी जे झालं तुमच्यामुळंच झालं. काय झालं, तुम्ही काहीतरी बोला ना. अक्षरा म्हणते, काय बोलू मी, तुम्हाला आनंद झाला नाही का? एवढा काय राग आला, काय झालं? तुम्ही चिडला 100%. एवढा राग कशाचा आला बरं? आलं लक्षात, आलं लक्षात. तुम्ही गाणं शिकवायला गजरेबाई आणल्या होत्या. आईसाहेबांनी त्यांना डावलून त्यांच्या पसंतीचं गाणं शिकविणारी आणली. अहो, चिडण्यासारखं काय आहे त्यात एवढं? त्यामुळे नाही चिडले मी, मग कशामुळे? तुम्हाला माहिती आहे, मला माहिती असतं तर मग एवढं विचारत बसलो असतो का मी? हे बघा, तुम्ही गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे. ते तुम्ही कोणाकडून शिकावं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जे कोणी तुम्हाला शिकविणारे असतील ते तयारीचे असावे, एवढंच. ते काय तयारीचे नाही असं वाटतं का काय तुम्हाला? ऐकलं की तुम्ही त्यांचं गाणं, पहिला सूर कसला भारी गायला त्यांनी. अहो असं म्हणू नका तुम्ही. त्या मास्तरीबाईस काय म्हणालात? तुम्हाला भारी वाटलं नाही का? सगळ्यांना भारी वाटलं, मला बी आवडलं. मी तुम्हाला गॅरंटी देतो, ह्या मास्तरीबाई मला चांगलं तयार करणार बघा तुम्ही. अक्षरा तेथून रागारागाने निघून जाते. आजी भुवनेश्वरीकडे येते आणि म्हणते, कशापायी मला एवढं तातडीने बोलवलं? काहीतरी लवकर कर ग. आजी म्हणते, कशाबद्दल? आता इथून सुरुवात करायची का? माझा प्रयत्न चालू आहे, ती जरा वेळ लागणारच ना. नाही आई, आता वेळ नाही आपल्याकडं, मोठ्या मालकाचं कळना असं झालं बघ. आमची माफी मागतायत, माफी मागण्यापर्यंत ठीक होतं ग, पण नाही. आमच्यावर ओरडणं चिडणं झाले, आम्हाला टोमणा मारणं असे झाले. एखाद्या माणसात एवढा बदल होत नाही ग कधी. त्यामुळे तू काही बी कर, यामागे सुनबाईचा काय डाव आहे ते शोधून काढ. मी आता करते म्हटलं ना, मला जरा वेळ दे. नाही आई, वेळ कमी आहे, जे आहे ते सांग मला. आजी मनातले मनात म्हणते. आता हिने अजून एक जबाबदारी टाकली. अक्षरा गार्डनमध्ये येऊन बसलेली असते. मागून अधिपती येतो आणि जोरजोरात मास्तरीबाई बॉ असे करतो. अक्षरा दचकते. इथं बसला वय, असं करता वय, वाऱ्याला बसला का जरा?
उन्हात नुसतं भणभण होतंय. काय बोलता? आता कुठे ऊन आहे? रात्र झाली आता. बरोबर आहे. दिवसभर ऊन असतं ना, ते म्हणालो. जरी दिवस मावळला तरी काही जणांची डोक्यातील रखरख तशीच असते. चला आईस्क्रीम खाऊन येऊ. नको आहे मला आईस्क्रीम. मग हे पहा आमचं डोसकं. काय मास्तरींबाई एवढं चिडून बसलाय? मी कुठं चिडले? तुम्ही चिडल्यावर लय भारी दिसताय, पण हसल्यावर तुम्ही यापेक्षा भारी दिसता. हसा की मास्तरींबाई हसा. आमच्या ओरिजिनल असणाऱ्या मास्तरींबाई कुठे गेल्या शोधून आणा. अधिपती म्हणतो, तुमच्या आवडीचं काम करू का? काय काम? गाणं म्हणू का? मास्तरींबाई म्हणतो, बरं की. काळी चार दे चांदोबा. चंद्रावाणी मुखडा तुझा राधा राधा सापडली का तुम्हाला? काय मास्तरींबाई एवढा गाण्याचा लाईव्ह कार्यक्रम केला तरी तुम्ही नाराज? मी आईसाहेबास सांगतो, जाऊ दे ते गाणं बिणं खड्ड्यात. अहो अधिपती, मी असं कुठं म्हटले गाणं शिकू नका म्हणून? बरोबर आहे. त्या गाण्याच्या मास्तरींबाईस मी मास्तरीन म्हणालो म्हणून राग आला का? आहे का नाही? नाही म्हणू नका, मला कळलंय. हे काय सांगायला पाहिजे? या जगात आमच्यासाठी एकच मास्तरींबाई आहे. नको त्या गाण्याच्या मास्तरींबाई, काहीच नको. थांब म्हणते आणि अधिपतीचा हात धरते. अक्षरा म्हणते, थांबा ना. अधिपती म्हणतो, काय करू थांबून? तुम्ही काय बोलणार नाही, काय नाही, आणि चेहरा पाडून बसणार. अक्षरा म्हणते, ठीक आहे, राग गेला माझा. खरंच राग गेलाय का? अक्षरा म्हणते, हो खरंच. आणि अक्षरा अधिपतीचा हात धरते. उगीच नाही, अधिपती खरंच गेलाय, शपथ गेलाय. चला मग आईस्क्रीम खायला. अक्षरा म्हणते, मला नको आहे आईस्क्रीम. अधिपती म्हणतो, मग आम्हाला पटणार कसं तुमचा राग गेला म्हणून? अहो आता आईस्क्रीम कशाला? अधिपती म्हणतो, आईस्क्रीम खायला. अजून कशाला? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जर आईस्क्रीम खायला येणार नसाल तर मी आईसाहेबास सांगून टाकतो नको म्हणून. लगेच अधिपतीचा हात अक्षरा परत धरते. अक्षरा म्हणते, सॉरी. अधिपती म्हणतो, सॉरीची तशी काही गरज नाही, पण तुम्ही चला आईस्क्रीम खायला. परत एकदा अक्षरा अधिपतीचा हात धरते. अक्षरा अधिपतीचा हात धरते आणि दोघेही आईस्क्रीम खायला जातात. इकडे आजी शारवण सरांच्या खोलीत येते आणि म्हणते, काय मग झालं ना तुमच्या मनासारखं? शारवंश म्हणतात, शेवटी अक्षराने करून दाखवलं. आजी म्हणतात, भूमीतून परवानगी मिळणं हे काही सोपं नाही. आणि आई, मला म्हणून तर अभिमान वाटतो अक्षराचा. आजी म्हणते, वय वय, तिनं हे काम केलं हे अभिमानासारखंच आहे. अहो भूमीतून परवानगी घेतली तिनं, तिला न दुखावता, भांडण तट्टा न करता. लई हुशार आहे अक्षरा. आणि या दोघीतले जे शीतयुद्ध शांत झाले, मला हे लई आनंद वाटला बघा. आता लई मोठं काम केलं बघा. हाडाची शिक्षिका आहे अक्षरा. शाळेत कसं ती आधी मुलांना समजून घेते, मग हळूहळू त्या मुलांच्या कणाने त्यांना समजून सांगते. तसंच घरात केलं आहे तिनं. आजी म्हणते, होय. आता तुमचंच बघा की, नुसतं भूमीचंच नाही, तुमचंसुद्धा मन वळवलं की तिनं. माझं कशाबद्दल? तुम्ही मला आई मानता म्हणून विचारते. तुम्ही भूमीची माफी मागितली ना, म्हणजे अक्षराने सांगितलं म्हणूनच ना हो? तसंच झालं ना हो? तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटायचं म्हणजे तसंच झालं असं ना हो? काय विचार केला तुम्ही? आई, सगळंच सांगायचं असतं का असं? माफी मागितली ना मी, मग झालं. होय, पण कशी काय माफी मागितली? काय विचार केला होता तुम्ही? आई, सगळ्या गोष्टी अशा उलगडून सांगायच्या नसतात. काही गोष्टी सिक्रेट ठेवायच्या असतात. ठीक आहे, तुम्हाला जर सांगायचं नसलं तर नका सांगू. आई, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, पण आपल्यातल्या काही गोष्टी इथं ज्या होत्यात त्या तुम्ही बाहेर जाऊन दुसऱ्या माणसाला सांगत नाही. नाही सांगत ना? तसंच मी काय म्हणतोय, मी माफी मागितली, तुम्हाला छान वाटलं आहे ना? आनंद झाला की नाही? दुसरीकडे भुवनेश्वरी बसलेली असते, त्यांची पळत येते आणि म्हणते, मावशी मावशी, पाय कुठे आहे तुझे? अगं पाया पडायचे तुझे मला. मावशी, मानलं बाई तुला. मला तुझ्याकडून लई शिकायचं. मी जेवढं शिकलं तेवढं कमीच आहे बघ. अगं कोणाच्या डोसक्यातसुद्धा येणार नाही असं सारं पालटून टाकलं तू. त्या समध्यांच्या मनात असं आलं असेल,
तू अधिपतीला गाणं शिकण्याला परवानगी देणार नाही. मग अधिपतीला वाईट वाटेल आणि अधिपतीचं तुझ्याविषयीचं मन खराब होणार. पण मावशी, तू हे समज पलटून टाकलं ग. अरे वा, आम्हाला सुद्धा तुझं लय कौतुक वाटतंय. हे सारं समजण्याची अक्कल आहे तुझ्याकडं. अगं नाही नाही मावशी, मी तर तुझ्याच तालमीत तयार होते ना ग. पण मावशी, कसली मैफिल जमवली तू, एकदम भारी. पण मावशी, एक गोष्ट तुझ्या ध्यानात आली का? कोणती? त्या सरगमला बास्तरीबाई म्हणाली ना, तेव्हा अक्षराचा चेहरा बघितला का तू? मला तर लगेच फोटोज काढावशी वाटला बघ. ह्या असल्या गोष्टी आमच्या नजरेतून काही सुटत नाही. आता ह्याच गोष्टीचा कसा फायदा करून घ्यायचा हे आमच्या डोक्यात आहे. लगेच चंची म्हणते, म्हणजे नाही कळायचं तुला. चल निघ तू इथून. आईस्क्रीमच्या दुकानासमोर आल्यानंतर अधिपती दुकानात जातो आणि दुकानामधून आईस्क्रीमची कोन घेऊन येतो आणि बाहेर आल्यानंतर अक्षरास म्हणतो, घ्या. अक्षरा म्हणते, आधी मी काय म्हणते ते ऐका आणि त्यानंतरच मी आईस्क्रीम खाईन. अधिपती म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा, आधी तुम्ही आईस्क्रीम तर खा. आधी मी काय म्हणते ते ऐका, तुम्ही म्हणा की हे आईस्क्रीम तर खा. तरी अक्षरा म्हणते, आधी मी काय म्हणते ते ऐका. आहो, तुम्ही हो तरी म्हणा, एवढ्या वेळा सांगून तरी झालं असतं. ठीक आहे, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. अधिपती म्हणतो, हे बघा हा कोण काय म्हणतो. लगेच अक्षरा थोडंसं हसते. अधिपती म्हणतो, असं नाकाच्या शेंड्यावर राग आणत जाऊ नका, असल्यावर तुम्ही चांगले दिसता. अक्षरा म्हणते, तुम्हाला माहिती आहे मला कशाचा राग आला. अधिपती म्हणतो, कशाचा हो? अक्षरा म्हणते, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. अधिपती म्हणतो, नाही तुम्ही मुद्दाम करताय ना. अधिपती म्हणतो, खरंच मला काही माहिती नाही. तुम्ही त्या गाणं शिकवणाऱ्या बाईला मास्तरीबाई म्हणालात म्हणून राग आलाय मला. हेच मी मगाशी म्हणालो. मग काय तवाच बोलायचं. अहो पण आत्ता बोलते ना. आम्ही काय विचार केला, त्या आपल्याला गाणं शिकवणार म्हणजे त्या कोण झाल्या? टीचर, शिक्षिका, मास्तरीबाई. एवढं काय आहे त्यात? दुसरे शब्द नाही आहे. दुसरे शब्द शोधायला जरा अवघड आहे. काय म्हणायचं शिकवणाऱ्याला? काय गुरुजी म्हणू? सरगम गुरुजी? अहो मॅडम म्हणा की तुम्ही त्यांना. मॅडम बी तसं चालतंय. पण काय होतं मास्तरीबाई म्हटलं तर लगेच अक्षरा म्हणते, नाही. मास्तरीबाई या शब्दावर फक्त माझा हक्क आहे. मास्तरीबाई या शब्दावर माझा हक्क आहे म्हणजे तो फक्त शब्द माझ्यासाठीच वापरायचा. कळलं का? अधिपती मान हलवतो. लगेच अक्षरा अधिपतीच्या हातामधील आईस्क्रीमचा कोन घेते आणि थोडे बाजूला जाते. एवढ्या हक्काचा काय घेऊन बसला मास्तरीबाई? अख्ख्या आयुष्याचा हक्क तुम्हाला देऊन ठेवला आहे. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.